15 दिवसामध्ये बाजारभाव कसे राहतील? पावसामुळे खूप नुकसान होत आहे, काय करावं? आणि मार्केटमध्ये माल कधी विक्री करावं? हे असं प्रश्न खूप शेतकरी मला कॉलद्वारे आणि कमेंटमध्ये विचारत आहेत. तर ह्याच प्रश्नांचे उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इन शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला इन डिटेल माहिती समजेल. तर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर देतो आणि जर प्रश्न महत्त्वाचा असलं तर त्या प्रश्नावर मी व्हिडिओही बनवेन. पहिल्यांदा मार्केट रिव्हर्स होण्याचे जे कारण आहेत ते पहिला जाणून घेऊया. पहिलं कारण म्हणलं तर जे इराण, इस्रायल आणि अमेरिकाचा वॉर चालू आहे त्यामुळं एक्सपोर्ट खूप स्लोडाऊन झालेला आहे आणि ते युद्धामुळं तेल महागलेलं आहे. जे पहिला एक्सपोर्ट जहाजाद्वारे एक्सपोर्ट होत होतं ते पहिला $500 ते $600 पर्यंत होत होतं. आता सध्या ते $1200 ते $1500 पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं सर्व जे एक्सपोर्टचे कामं आहेत ते स्लो डाऊन झालेले आहेत आणि जे इंटरनॅशनल मार्केट आहेत मिडल ईस्ट मधले ते सर्व बंद आहेत युद्ध चालू असल्यामुळं तिकडं, आणि त्या कारणामुळं पूर्ण एक्सपोर्टची चेन बंद झालेली आहे. ते पहिलं कारण. दुसरं कारण म्हणलं तर अवकाळी पाऊस. सर्व महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळं आणि गारपिटीमुळं भरपूर नुकसान झालेलं आहे. रिपोर्टमध्ये जर असं सांगितले 5 लाख हेक्टर जे क्षेत्रफळ आहे त्याचं नुकसान सर्व शेतकरी भोगत आहेत. तर ते कारणामुळे ही माल जे शेतमाल आहे सर्व शेतमालेला खूप फटका बसलेला आहे. सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये 22,000 ते 23,000 हेक्टर कांद्याचं क्षेत्रफळ पूर्ण लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे पावसामुळं. आणि नाशिक हे 30 ते 40% कांदा पूर्ण भारतभरामध्ये सप्लाय करतो, तर खूप मोठा तिथं नुकसान झालेलं आहे. आणि जर महाराष्ट्रभर आपण पाहिला तर 50,000 ते 55,000 हेक्टर कांद्याचं नुकसान झालेलं आहे पावसामुळं. तर हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणलं तर माल क्वालिटी येत नाही. आता सध्या कांद्याचं जे तुम्ही क्वालिटी पाहू शकता ते तेवढं चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं माल जे सोलापूर मार्केट व जे इतर मार्केट आहेत तिथं सध्या येत नाही. खूप छाटणी करून ही माल कमी प्रमाणात येत आहे मार्केटमध्ये आणि तिथं जे माल 200 पाकिट निघाला पाहिजे ते पावसामुळं फक्त 150 पाकिट पर्यंत प्रति एकर ॲव्हरेज येत आहे. आणि त्यामुळं मार्केट सध्या स्टेबल नाही, खूप डाऊन आहे. चांगलं क्वालिटी माल व्यवस्थित चालू झाल्यानंतर परत बाजारभाव व्यवस्थित होतील. थोड्या दिवसापूर्वी मी एक चॅलेंज घेतलं होतं. ज्या दिवशी 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी मी एका गरजू शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत करणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो, तुम्ही लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण करा आणि एका गरजू शेतकऱ्याची मदत करा. चौथं कारण म्हणलं तर जे LPG शॉर्टेज आहे आणि जे हॉटेल लाईन बंद आहे. तुम्हाला माहिती की जे बिग साईज कांदा आहे, जे डॉलर मुक्कल साईज कांदा आहे ते हॉटेल लाईन आणि फक्त एक्सपोर्टला वापर केला जातो. आणि जे मीडियम, गोल्टा गोल्टी हे साईजचे कांदे हे घरगुती वापर केले जातात. तर जे बिग साईज कांदा आहे हॉटेल लाईन आणि एक्सपोर्ट बंद असल्यामुळं ते बिग साईज कांद्याला सध्या डिमांड कमी आहे आणि बाजारभाव जे 16 रुपये जायला पाहिजे, सोलापूर मार्केटमध्ये तर 15, 16, 17 पर्यंत जायला पाहिजे, ते हॉटेल लाईन व जे एक्सपोर्टचे कंडिशन आहे हे स्लो डाऊन असल्यामुळं हे बाजारभाव रिव्हर्स आहेत. एकदा हॉटेल लाईन सुरळीत चालू झाल्यानंतर हे जे चांगले बिग साईज माल आहे ते योग्य दर त्यांना भेटेल. आणि थोडे जे मार्केट आहेत लासलगाव, पिंपळगाव म्हणा, तिथं बाजारभाव तुम्ही जंप झालेले पाहू शकता. जे शनिवारी, शुक्रवारी 14, 14.5 पर्यंत मार्केट गेलेले होते. तर असंच मार्केट वाढत जातील आणि बाजारभाव योग्य आपल्याला भेटत जाईल. आता 15 दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील ते तुम्ही जाणून घ्या. आता पहिल्यांदा आपण सोलापूर मार्केटचा अंदाज घेऊया. आज सोलापूर मार्केटमध्ये हायेस्ट 11 ते 12 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे आणि 10 तारखेपर्यंत म्हणजे 4-5 दिवसामध्ये बाजारभाव 11 पासून 13 रुपये, 14 रुपये असं जातील. आणि 15 तारखेपर्यंत बाजारभाव तेच 14-15 असं जाईल. 14-15, 16 रुपयेपर्यंत जाऊ शकतंय. एकदा माल क्वालिटी यायला सुरुवात झालं आणि थोडे जर पावसाचं वातावरण व्यवस्थित झालं, ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित सुरू झालं तर योग्य दर भेटेल आणि रेट वाढतील. 14-15 रुपयेपर्यंत माझा अंदाज आहे. जर चांगलं
परिस्थिती आली तर 16 रुपयापर्यंत पण मार्केट जाऊ शकतंय. आणि 20 तारखेपर्यंत म्हणलं तर बाजारभाव 16 रुपये ते 17 रुपयापर्यंत माझा अंदाज आहे. मार्केटमध्ये कसं चेंज येईल किंवा बाजारभाव वाढले किंवा काय अपडेट आलं तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगेनच. तर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी पुढं व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि सर्व शेतकऱ्यांना प्रश्न आहेत कांदा विक्री कसं करायचं, तर तुम्ही आता सध्या टप्प्याटप्प्यानं विक्री चालू करा. जर 200 पाकिट असलं तर 50 पाकिटचं असं खेप तुम्ही मार्केटला नेऊ शकता. आणि जर कांदा विक्री करायचा असलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. इथं नंबर दिलेला आहे. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आपल्याकडे चेक सिस्टम नाही. आणि ज्याही व्यापाऱ्यांना माल खरेदी करायचा असलं तरीही तुम्ही संपर्क करू शकता. आता तुम्ही सोलापूर मार्केटचा अपडेट जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 230 गाडीची आवक झालेली आहे. जे डॉलर साईज आहे ते 10 रुपये ते 11 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे मुक्कल साईज आहे 8 रुपये ते 9 रुपये, जे मीडियम साईज आहे ते 7 रुपये ते 8 रुपये, जे गोल्टा साईज आहे ते 6 रुपये ते 7 रुपये आणि जे गोल्टी साईज आहे 5 रुपये ते 6 रुपये, असं चांगलं क्वालिटी मालाचे बाजारभाव तुम्ही पाहू शकता. आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे त्याचे 1 रुपये ते 3 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे मार्केटमध्ये आणू नका, त्याचं गाडी भाडा आणि बारदानाचा खर्चही निघणार नाही. आणि जे ॲव्हरेज क्वालिटी म्हणजे सरासरी बाजारभाव तुम्ही 4 रुपयापासून 8 रुपये 9 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. आणि तुम्हाला सांगतो 4 रुपये ते 9 रुपये हे 90% शेतकऱ्यांना रेट भेटलेला आहे. खूप शेतकरी मला म्हणत आहेत मी बाजारभाव 16-17 रुपये ऐकलो, तर ते बाजारभाव खरं नाही. जे 99% शेतकऱ्यांचा माल विक्री होतो तेच मी रेट सांगतो, तेच मार्केट सर्व शेतकऱ्यांना योग्य आहे. आणि तुम्ही जे बाजारमध्ये रेट जास्त सांगितलेला आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास करू नका. जर आपल्या मालाच्या क्वालिटी अनुसार तुम्ही रेट जाणून घे जावा. ते माल विकले असतील पण त्याच्या क्वालिटी सुपर असेल, एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये मोडत असेल ते, त्यामुळे ते बाजारभाव तसे गेले असतील. आता जे सुपर क्वालिटी माल आहे त्याचा बाजारभाव तुम्ही आज सोलापूर मार्केटमध्ये 10 रुपये ते 11-12 रुपयापर्यंत पाहू शकता. आणि 12 रुपये 1-2 लॉट गेलेले आहेत. त्याच्यावर मी तर मार्केटमध्ये रेट पाहिलं नाही. तर आता जे लाल कांदा आहे, लाल कांदा आता संपत आलेला आहे, त्याचा बाजारभाव तुम्ही 2 रुपये ते 8 रुपये पाहू शकता. जर शेतकऱ्यांजवळ जर तुमच्याजवळ लाल कांदा अवेलेबल असलं तर लवकरात लवकर मार्केटमध्ये विक्री करायला आणा, कारण मार्केट खूप रिव्हर्स होत आहे. आणि जे फुरसुंगी कांदा आहे त्याचा तुम्ही बाजारभाव 4 रुपयापासून 10-11 रुपयापर्यंत बाजारभाव चांगल्या क्वालिटी मालाचा पाहू शकता. तर एवढाच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल.